श्री स्वामी समर्थ. थांबा. जर तुमची राशी वृषभ असेल तर पुढील काही मिनिटे हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. तुमच्या आयुष्यात सध्या जे काही घडतंय, जे काही लहान मोठे त्रास तुम्हाला देत आहेत, त्यामागे फक्त नशीब किंवा तुमची वेळ वाईट आहे असं नाही आहे. तुमच्या अत्यंत जवळचीच, तुमच्याच अन्नावर वाढलेली किंवा तुमच्यावर रोज हसून बोलणारी एक व्यक्ती तुमच्या पाठीमागे असा काही कट रचते ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. वृषभ राशीच्या लोकांचा स्वभाव कसा असतो? शांत, सहनशील, प्रामाणिक आणि कुणाचंही वाईट न चिंतणारा. पण तुमची हीच भूतदया, तुमचा हाच चांगुलपणा आज तुमच्यासाठी सर्वात मोठा सापळा बनलाय. तुम्हाला असं वाटतंय का की काही दिवसांपासून घरात उगाचच कटकटी वाढल्यात, हातात आलेला पैसा अचानक कुठेतरी निघून जातोय, किंवा ज्या माणसावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला तोच माणूस आज तुमच्याशी विचित्र वागतोय? जर तुमच्या मनातही अशी शंका येत असेल तर समजून जा की ग्रहांची चाल बदलली आहे आणि तुमच्या विरोधात चक्रव्यूह रचलं गेलंय. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 3 शत्रूंची ओळख पटवून देणार आहे जे तुमच्या अगदी जवळ आहेत, पण तुम्ही त्यांना ओळखू शकलेला नाही आहात. इतकेच नाही तर हे शत्रू तुमच्यावर कसा वार करणार आहेत, तुम्हाला कोणत्या 3 मोठ्या चुका टाळायच्या आहेत आणि या संकटातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी कोणता अचूक उपाय करायचा आहे, हे सर्व मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यावर तुमच्या डोळ्यावरील अंधश्रद्धेची आणि आंधळ्या विश्वासाची पट्टी नक्कीच निघेल. पुढे जाण्यापूर्वी तुमच्या इष्टदेवतेचे नाव घ्या आणि जय शनिदेव कमेंटमध्ये नक्की लिहा. तर जेव्हा तुम्ही तुमच्या देवाचे नाव मनापासून लिहिता तेव्हा विश्वातील सकारात्मक ऊर्जा तुम्हाला या संकटाशी लढण्याची ताकद देते. चला तर मग जाणून घेऊया तुमच्या राशीवर सध्या कोणता ग्रह कोपला आहे आणि त्यातून कसं जगायचं. वृषभ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र हा प्रेम, सौंदर्य, स्थैर्य, सुख, समृद्धी आणि अथांग पैशाचा कारक मानला जातो. यामुळेच वृषभ राशीच्या जातकांमध्ये एक वेगळी शांतता, आकर्षण आणि कामाबद्दल प्रचंड निष्ठा असते. तुम्ही सहजासहजी कुणाच्या भानगडीत पडत नाही. आपल्या विश्वात मस्त राहणे, मेहनतीने पैसे कमावणे आणि आपल्या कुटुंबाला जपणे हाच तुमचा मूळ स्वभाव आहे. तुम्ही एकदा कुणाला मित्र मानलं की त्याच्यासाठी काहीही करायला तयार होता. पण सध्या तुमच्या राशीचा आणि तुमच्या राशीस्वामीची म्हणजे शुक्र ग्रहाची परिस्थिती थोडी चिंताजनक झाली आहे. सध्याच्या ग्रहगोचरानुसार क्रूर आणि न्यायी ग्रह शनी, तसेच छायाग्रह राहू आणि क्रोधाचा कारक मंगळ यांची वक्रदृष्टी तुमच्या राशीवर आणि शुक्रावर पडत आहे. जेव्हा शनी आणि राहूची वक्रदृष्टी शुक्रावर पडते तेव्हा माणसाच्या आयुष्यात अचानक उलथापालथ सुरू होते. जे लोक कालपर्यंत तुमची स्तुती करत होते तेच लोक आज तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करू लागतात. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या आसपासच्या लोकांमध्ये मत्सर आणि द्वेष वाढीत लागतो. तुम्हाला वाटतं की तुमची स्थिरता आणि तुमचा प्रामाणिकपणा हे तुमचे गुण आहेत, पण या ग्रहस्थितीमुळे तुमचे हेच गुण शत्रूंसाठी संधी ठरत आहेत. शत्रूला नीट ठाऊक आहे की वृषभ राशीची व्यक्ती लवकर शंका घेत नाही. तुम्ही समोरच्यावर आंधळा विश्वास ठेवता आणि हीच गोष्ट तुमच्या विरोधात वापरली जात आहे. तुमचे शत्रू तुमच्या शांत स्वभावाचा गैरफायदा घेत आहेत. तुम्ही समोरून काही बोलणार नाही, तुम्ही वाद टाळाल हाच विचार करून तुमच्या पायाखालची जमीन काढण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे आता शांत बसण्याची वेळ निघून गेली आहे. आता सतर्क होण्याची वेळ आली आहे. आता आपण त्या 3 शत्रूबद्दल बोलूयात जे तुमच्या आजूबाजूलाच वावरत आहेत. पहिला शत्रू आहे तुमच्या घरातील किंवा जवळच्या नातेवाईकातील एक व्यक्ती. ही तीच व्यक्ती आहे जी तुमच्यासमोर आल्यावर फार गोड बोलते, तुमच्या प्रगतीचं वरवर कौतुक करते, पण आतून ही व्यक्ती मत्सराने जळत असते. तुमच्या घरात एखादी नवीन वस्तू आली, तुमच्या मुलांची प्रगती केली किंवा तुम्हाला व्यवसायात फायदा झाला की या व्यक्तीच्या पोटात दुखायला लागतं. ही व्यक्ती घरातल्या माणसांमध्ये फूट पाडण्याचे काम करत आहे. कुणाचे तरी कान भरणे, तुमच्याबद्दल इतरांच्या मनात गैरसमज पसरवणे आणि घरात सतत अशांतता कशी राहील हे पाहणे हाच या व्यक्तीचा छुपा अजेंडा आहे. दुसरा शत्रू आहे तुमच्या कामाच्या ठिकाणचा किंवा व्यवसायातील सहकलाकार, सहकारी. नोकरी करत असाल तर तुमच्यासोबत काम करणारी, तुमच्यासोबत जेवण करणारी ही व्यक्ती असू शकते. ही व्यक्ती तुमच्या पाठीमागे वरिष्ठांचे कान भरते. तुम्ही केलेल्या मेहनतीचे श्रेय स्वतःकडे कसे घेता येईल किंवा तुम्ही कशी एखादी मोठी चूक कराल आणि अडचणीत सापडाल याच्या शोधात ही व्यक्ती असते. व्यवसायात असाल तर तुमच्या पार्टनरवर किंवा जवळच्या कर्मचाऱ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू नका. हा सहकारी तुमच्या विश्वासाचा घात करून
तुमच्या व्यवसायातील गुप्त माहिती प्रतिस्पर्ध्यांना पुरवत असण्याची दाट शक्यता आहे. तिसरा आणि सर्वात धोकादायक शत्रू आहे तुमचं प्रेम किंवा वैयक्तिक नात्यातील व्यक्ती, ज्याच्यावर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्याला तुम्ही तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचे स्थान दिले. तीच व्यक्ती आज तुमची भावनिक आणि आर्थिक फसवणूक करत आहे. ही व्यक्ती तुमच्या भावनांशी खेळत आहे. तुम्हाला गरज असताना ही व्यक्ती दूर पळेल, पण स्वतःच्या स्वार्थासाठी तुमचा वापर करून घेईल. या नात्यात तुम्हाला प्रेमाऐवजी फक्त मानसिक त्रास आणि आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या तिन्ही शत्रूंना वेळेवर ओळखणे आणि त्यांच्यापासून 2 हात लांब राहणे आता अत्यंत गरजेचे झाले आहे. हे शत्रू तुमच्यावर थेट वार करणार नाहीत, तर अतिशय चलाखीने आणि नियोजन पद्धतीने 3 मार्गांनी हल्ला करतील. पहिला मार्ग म्हणजे तुमच्यावर खोटे आणि गंभीर आरोप करणे. नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही न केलेल्या चुकांचे खापर तुमच्या डोक्यावर फोडले जाऊ शकते. कामात अफरातफर केली, पैसे खाल्ले किंवा कामात हलगर्जीपणा केला असा खोटा आरोप लावून तुमची प्रतिष्ठा आणि नोकरी धोक्यात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. समाजात तुमची जी मान सन्मान आणि पत आहे ती धुळीस मिळवण्याचे हाच यामागचा मुख्य उद्देश असेल. दुसरा मार्ग म्हणजे आर्थिक फसवणूक. हे शत्रू तुम्हाला एखाद्या खोट्या संकटाचे नाटक दाखवून त्यांच्याकडून मोठे पैसे उकळू शकतात. मला फार मोठी अडचण आहे, काही दिवसात पैसे परत देतो असे सांगून हे लोक तुमचे कष्टाचे पैसे घेतील आणि नंतर हात वर करतील, किंवा तुम्हाला एखाद्या अशा चुकीच्या व्यवहारात किंवा गुंतवणुकीत अडकवतील जिथे तुमचे कष्टाचे पैसे कायमचे बुडतील. काळात कोणावरही आर्थिक विश्वास ठेवणे म्हणजे स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेण्यासारखे आहे. तिसरा आणि अत्यंत भावनिक वार म्हणजे रक्तातल्या नात्याचा शेवट. शत्रूच्या कारस्थानामुळे आणि कारभारणीमुळे तुमच्या अगदी जवळच्या रक्तसंबंधातील व्यक्तीशी, जसे की तुमचा भाऊ, बहीण किंवा अगदी जवळचे नातेवाईक, यांच्याशी तुमचे भीषण गैरसमज निर्माण केले जातील. ज्या नात्यात कधी काळी प्रचंड प्रेम होते तिथे संशयाची भिंत उभी केली जाईल. हे गैरसमज इतके वाढतील की बोलणे पूर्णपणे बंद होईल आणि नाते कायमचे तुटण्याच्या वळणावर येईल. विचार करा, जेव्हा घरातीलच रक्ताची माणसं एकमेकांचे वैरी बनतात तेव्हा संपूर्ण कुटुंब कसे उद्ध्वस्त होते. घरातील शांतता निघून जाते, वृद्ध आईवडिलांना मानसिक त्रास होतो आणि शत्रू मात्र दूर उभा राहून तुमच्या या दुःखाचा आनंद घेत असतो. हे नाते वाचवायचे असेल तर तिसऱ्या व्यक्तीच्या सांगण्यावरून स्वतःच्या माणसावर संशय घेणे तातडीने थांबवावे लागेल. या कठीण काळात जर तुम्हाला सुरक्षित राहायचे असेल तर तुम्हाला आजपासूनच 3 मोठ्या चुका करणे थांबवावे लागेल. पहिली चूक, रागाच्या भरात कोणतीही प्रतिक्रिया देणे किंवा उगाचच भांडणात अडकणे. शत्रूचा सर्वात मोठा डाव हाच असतो की तुम्हाला चिथावणे, तुमचा राग अनावर करणे आणि तुमच्याकडून अशी चूक करून घेणे ज्याने तुमचे वाईट ठराल. जेव्हा कोणी तुम्हाला चिथावणी देईल तेव्हा शांत राहा. तुमच्या संयमामुळे शत्रूचा अर्धा डाव तिथेच अपयशी ठरेल. रागाच्या भरात घेतलेला कोणताही निर्णय फक्त आणि फक्त तुमचेच नुकसान करेल. दुसरी चूक, बँक डिटेल्स, पासवर्ड आणि तुमच्या वैयक्तिक गुप्त गोष्टी कुणाशीही शेअर करू नका. आजकालच्या डिजिटल युगात फसवणूक होणे खूप सोपे झाले आहे. तुमचा कोणताही OTP, बँकेची माहिती किंवा तुमच्या व्यवसायातील अत्यंत गुप्त प्लॅन्स तुमच्या अत्यंत जवळील मित्रालाही सांगू नका. ओठातून निघाले की पोटात राहत नाही, ही मन नेहमी लक्षात ठेवा. तुमची गुप्त माहिती शत्रूसाठी सर्वात मोठे हत्यार ठरू शकते. तिसरी चूक, कुणालाही उधार पैसे देणे किंवा नवीन आर्थिक व्यवहारात घाईने उतरणे. येत्या काही दिवसात जर कोणी तुमच्याकडे पैसे मागण्यासाठी आले किंवा तुम्हाला अचानक फार मोठा नफा मिळवून देणारी एखादी स्कीम सांगत असेल तर त्याला स्पष्टपणे नकार द्या. या काळात दिलेले उधार पैसे परत येण्याची शक्यता 0% आहे. तसेच कुठल्याही कागदपत्रावर नीट वाचल्याशिवाय आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेतल्याशिवाय स्वाक्षरी करू नका. घाईघाईत घेतलेला आर्थिक निर्णय तुम्हाला मोठ्या कर्जाच्या जाळ्यात ढकलून देऊ शकतो. आता या सर्व संकटामधून, शत्रूच्या कारस्थानातून आणि ग्रहांच्या वाईट प्रभावातून बाहेर पडण्यासाठी एक अचूक आणि अत्यंत प्रभावी उपायाबद्दल जाणून घेऊयात. हा उपाय अतिशय श्रद्धा आणि नियमाने करायचा आहे. आवश्यक साहित्य: 1 सुका नारळ ज्यात पाणी नसेल, 50 ग्रॅम काळे तीळ, 50 ग्रॅम गूळ आणि थोडेसे मोहरीचे तेल. वेळ आणि दिवस: हा उपाय शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे. सर्वात आधी एका सुक्या नारळाच्या वरच्या बाजूला लहान छिद्र करा. त्या नारळामध्ये काळे तीळ आणि बारीक केलेला गूळ पूर्णपणे भरा. छिद्र बंद करा. 3 दिवसानंतर त्या नारळावर मोहरीच्या तेलाचा टिळा लावा. आता हा नारळ हातात धरून तुमच्या इष्टदेवतेचे ध्यान करा आणि मनातल्या मनात शत्रूच्या त्रासापासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना करा. त्यानंतर ओम शनेश्वराय नमः किंवा ओम राहावे नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. जप पूर्ण झाल्यावर हा नारळ घेऊन एखाद्या
पिंपळाच्या झाडाजवळ किंवा मारुतीच्या मंदिरात घेऊन जा. झाडाच्या मुळाशी किंवा मंदिराच्या परिसरात तो नारळ शांतपणे ठेवून द्या. नारळ ठेवल्यानंतर तिथून निघताना मागे वळून अजिबात पाहू नका. थेट आपल्या घरी या आणि घरी आल्यावर हातपाय स्वच्छ धुवा. हा उपाय केल्याने तुमच्यावरील सर्व नकारात्मक ऊर्जा, शनी आणि राहूचा वाईट प्रभाव आणि शत्रूंची वाईट दृष्टी त्या नारळासोबत निघून जाते. हा उपाय सलग 3 शनिवारी केल्यास तुम्हाला तुमच्या आयुष्यात चमत्कारिक बदल दिसून येतील. बंधू आणि भगिनींनो, वेळ कधीच एकसारखी राहत नाही. ग्रह फिरतात तशी माणसाची वेळही बदलते. गरज असते ती फक्त योग्य वेळी सतर्क होण्याची आणि योग्य उपाय करण्याची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, यात दिलेली माहिती आणि दिलेला सल्ला मोलाचा वाटला असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा.